नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून नानकटाई सर्वात सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। हे बघा, इथं मी बनवून घेतले, तुम्हाला दाखवते। चला तर आपण सुरुवात करूया। यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्या अर्ध्या वाटी मी बेसन घेतले, त्याच्या 1 वाटी मी साखर घेतली, अर्धी वाटी तूप आणि पाऊण वाटी रवा घेतला आहे। हे साहित्य बरोबर आहे, ह्याच मापाने तुम्ही सगळे साहित्य जिन्नस मोजून घेऊ शकता। इथं मी अर्धीच वाटी रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून ना थोडासा घ्यावा, त्याला बारीक रवाच लागतो। आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते आता मी चाळणीमध्ये चाळून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथं चाळून घेतल्या। गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन अर्धी वाटी घेतले मी, रवा इथं मी पाव वाटी घेतली आहे। आणि हे आता आपण सगळं चाळून घेतोय। चाळून ह्याच्यासाठी घ्यायचं की ह्याच्यामध्ये काय गुठळ्या वगैरे असतील तर ते निघून जातात चाळण्यामुळे, आणि पीठ पण असं मऊसर बनतं। हे बघा, ह्याच्यामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या होत्या त्या मी आता काढून टाकणार आहे। हे बघा, मी आता सगळं चाळून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपण हे पीठ बघा कसं हलकं फुलकं झालं आहे, सगळं मिक्स झालं एकसारखं। आता ह्याच्यामध्ये मी 1 बारका चमचा ना सोडा टाकणार आहे। आपला दुधाचा चमचा छोट्या बाळांना पाजायचा त्याचा सोडा टाकणार आहे, आणि मीठ टाकणार आहे थोडंसं। आणि हे बघा, तूप मी इथं अर्धी वाटी घेतलेला, त्याच्यामध्ये आता पिठी साखर टाकून घेणार आहे। आणि हे चांगलं 5-10 मिनटासाठी असं खलून घेणार आहे। हे मेशर आहे, त्यांना असं मी पूर्ण हलवून असं पातळ करून घेणार आहे। त्याला थोडीशी नॉर्मल ह्याच्यात साखर विरघळली जाते। हे बघा, असं हलकं फुलकं झालं आहे। आता ह्याच्यामध्ये हे पीठ मी थोडं थोडं घालून शिना मळून घेणार आहे ह्याच्यामध्ये। हे बघा, हे पीठ अशी घालून आपण ह्याला पूर्ण मळून घेणार आहे। हे बघा, असं जरा कोरडं दिसतंय, जर तुम्हाला जास्त कोरडं दिसलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही तूप थोडंसं घालू शकता। आणि ह्या पद्धतीनं असे मी बिस्किट बनवून घेतलेत। ह्याला चमच्याच्या साहाय्याने मी असं आडवं आणि उभं रेष मारून घेतले, आणि त्याच्यामध्ये मी बदाम लावून घेतलेत। हे माझ्याकडं आप्याचा तवा आहे, आणि हा नॉर्मल तवा आहे। त्याच्यामध्ये हे तवा मी तापत ठेवला आहे, आणि हे आप्याचा तवा आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे। ह्याच्यामध्ये सगळे बिस्किटं घातलेत, आणि हे मी 20 मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती बिस्किटं भाजून देणार आहे। हे आप्याचा तवा ना, तव्यामध्ये चांगली बिस्किटं भाजली जातात, अगदी बेकरीसारखे होतात ते तयार। आता इथं बघा, मी ह्याच्यावरती ताट ठेवून घेते प्लेट, आणि जेणेकरून हे 20 मिनटासाठी मीडियम एकदम लो गॅसवरती ठेवणार आहे। इथं आपली बिस्किटं तयार झालेत। हे बघा, चांगली भाजलेत पण, आणि खायला पण बेकरीसारखे लागतात। नक्की एकदा करून बघा। लहान मुलांसाठी हे गव्हाची बिस्किटं पौष्टिक पण आहेत, आणि घरच्या घरीही बनवले जातात। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। ही बिस्किटं खूप छान लागतात खायला, एकदा नक्की करून बघा। हे बघा, खूप हलकी फुलकी झालेत आणि भाजलेत पण। धन्यवाद।